माझे चुलत बंधू त्यांचा मला फोन आला होता की आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे. तर गेल्यानंतर पुण्यामध्ये आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. म्हटलं की जरा काय यांच्या घरामध्ये बघ की यांना खूप काय त्रास आहे. तो जो मुलगा आहे त्यांनी सांगितलं की मी रात्रीचा झोपलो ना तर मला कोणतरी असं पायाने उठवतो लात मारून. अमावस्या पौर्णिमा आली की पूर्ण अंगामध्ये कुणीतरी सुया टोचवल्यासारखं पूर्ण त्रास होतो. रातभर बोले मी झोपत नाही म्हणले, पूर्ण अंगात नुसतं कोणतरी असं सुई टोचवल्यासारखं होतं. त्याला समोर बसवलं, थोडंसं पाहिलं, अक्षरशः त्याला चेक करताना माझं डोकं जड होत होतं. मी त्याला त्याच्यानंतर विचारलं, बाबा आई मरून किती दिवस झाले? म्हणजे 1-2 वर्ष. थोडासा पितरांचा त्रास आहे. मी माझी विधी केली तर थोडीशी शंका होती मला की हे जे काही गोष्टी आहेत ना, म्हणले ज्यांच्यामुळं माझं डोकं जड झालं ना, हे पितराचा त्रास नाही, म्हणलं हे दुसरा काहीतरी विषय. लाईट असताना अंधार वाटत होता, देव असताना त्या देवांवर धूळ बसल्यासारखे देव दिसत होते. दारू पिऊन ड्रिंक करून कोण मेले का ते बघ, मला ओढतोय तो. त्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला. तू इथं आला कशाला, ह्याला कशाला बोलावला इथं? 8 वर्ष झालं म्हणलं या घरात आहे. ह्याची आई मीच घेऊन गेलो. म्हणलं या आमुष्याला तर ह्याला घेऊन जाणार होतो. म्हटलं ह्याला आमुष्याला मी घेऊनच जाणार. ह्याला सुया अंगामध्ये मीच टोचवत होतो. ह्याला रात्रीचा लात मारून मीच उठवत होतो. ह्याच्या आईला सुद्धा मीच घेऊन गेलो. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा हडपसरवरून संदीप दादा आलेत. दादा, तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. आज परत एकदा बोलवल्याबद्दल आपलाही आभारी आहे मी. कसे आहे तुम्ही? एकदम मस्त, छान. तुम्ही? मी तर मजेतच आहे. ठीक आहे. दादा, आधीचा आपण एक अनुभव शेअर केला. हो. तो खरंच खूप भयानक होता. म्हणजे एखाद्या छोट्या मुलीच्या अंगामध्ये 3 ते 4 एंटिटीज आपण पाहिले. त्यांचे स्वतःचे वडील होते. तर तसेच काही अनुभव आज तुमच्याकडनं मला ऐकायचे आहेत. तर त्याचा आधी सांगा, ही तुम्ही काठी घेऊन आले तिथं, ती कसली आहे? ही खारोड्याचे म्हसोबा आहे, त्यांचा मी भक्त आहे. बरं. तर ही त्यांची काठी जे माझ्या सोबत राहते ते माझं संरक्षण करते. अच्छा, म्हणजे त्यांचा आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद मी सोबत घेऊन चालतो. ओके ओके. आणि तुमच्या गळ्यात एक माळा मला दिसते. हे माळ माझ्याकडे आता 2-3 आहेत का? अच्छा. ही मुंडमाला आहे. अच्छा. ही मुंडमाला आहे. हे दोन्ही स्मशानकालीचे आहेत. अच्छा. हे माझ्या गुरुने मला दिलेले. त्या रिअल बोन्स पासून बनतात का? नाही, ह्या पाषाणच्या आहेत. ओके. हे Stone 2 पाषाणच्या आहेत. ही रुद्राक्ष. भैरवाची आहे. हम्म. आणि ही लक्ष्मी आईची कमलगट्ट्याची. ओके. म्हणजे तुम्ही जेव्हा साधना करतात तेव्हा हा, तुम्हाला हे सगळे जवळ आहे. जवळ तुम्हाला असायला लागतं. हो. ते तुमच्या हे संरक्षण करतात. हा. म्हणजे कधी आपण कसं कुठे गेलो इकडे हम्म. तिकडे तर ह्या गोष्टी आपले संरक्षण करतात. खरं. हे जवळ असले की काही निगेटिव्हिटी वगैरे जवळ येत नाही. बरोबर. ह्याच्यात आपण जेवढे देवाची पूजा करतो हे जवळ ठेवून, तर हे ताकद आईची किंवा बाबांची त्याच्यामध्ये येते. बरोबर. अगदी बरोबर. तर म्हणून हे सर्व जवळ लागतात. आज कोणता अनुभव तुम्ही शेअर करणार आहात? हा अनुभव आहे लास्ट वीकचाच आहे. हम्म. पुण्यामधलाच किस्सा आहे. हम्म. पुण्यामध्ये माझे चुलत बंधू हम्म. त्यांचा मला फोन आला होता हम्म. की आपल्याला एक ठिकाणी जायचंय. बरं. मी त्या दिवशी पूर्ण दिवस बिझी होतो. मला काही दिवसभर वेळ नव्हता. तर मी त्याला म्हटलं, बाबा संध्याकाळी जेवण खाऊन करू आणि तुला कुठे न्यायचं, मग तिथं आपण दोघं जाऊ. तर गेल्यानंतर पुण्यामध्ये आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर त्या घरामध्ये त्यांची 1-2 लेडीज होत्या. ते वडील होते आणि मुलगा होता. तर त्यांनी मला तिथं गेल्यानंतर सांगितलं की जरा काय यांच्या घरामध्ये बघ की यांना खूप काय त्रास आहे. तर म्हटलं कसला त्रास आहे? तर तो जो मुलगा आहे त्यांनी सांगितलं की मी रात्रीचा झोपलो ना तर मला कोणतरी असं पायाने उठवतो. अच्छा. लात मारून. काय वय असेल त्या मुलाचं? त्या मुलाचा अंदाजे वय 20-25च्या घरात आहे. 20-25च्या मध्ये असेल. तर त्यांनी मला तसं सांगितलं. तर मी थोडंसं पाहिलं त्याच्यामध्ये की नक्की. तो म्हणला परत अमावस्या पौर्णिमा आली की पूर्ण अंगामध्ये कुणीतरी सुया टोचवल्यासारखं
पूर्ण त्रास होतो. रातभर बोले मी झोपत नाही म्हणले, पूर्ण अंगात नुसतं कोणतरी असं सुई टोचवल्यासारखं होतं. तर म्हणलं ठीक आहे, म्हणलं बस समोर. त्याला समोर बसवला, थोडंसं पाहिलं तर त्याच्यामध्ये अक्षरशः त्याला चेक करताना माझं डोकं जड होत होतं. तर स्टार्टिंगला जे दिसलं तर मी त्याला त्याच्यानंतर विचारलं, बाबा आई मरून किती दिवस झाले? म्हणजे 1-2 वर्ष. आणि बाकीचं म्हणले असं असं त्यांनी पूर्ण सांगितलं. तर म्हणलं बाबा हे थोडासा पितरांचा त्रास आहे. तर म्हटलं काय करायचं? म्हणलं सांग म्हणलं तू. तो म्हणला बाबा आम्हाला, माझ्या कुटुंबाला किंवा मला त्रास नाही व्हावं एवढं तुम्ही पहा म्हटलं. म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग सगळ्याची परमिशन घेतली. म्हणलं ठीक आहे म्हणलं, काय पितराचा त्रास आहे म्हणलं, तो आपण पहिलं घालवून टाकू. तर मी माझी विधी केली. त्यातून त्यांना ते मोकळं केलं. मोकळं केल्यानंतर त्यांनी आम्हाला चहा बनवला. चहा पिलो. माझा चुलत भाऊ माझ्या सोबत होता, जो मला तिथे घेऊन गेला होता. तर ते म्हटले की नाही का, आता त्यांचे असे 3 रूम होते. बाहेर हॉल होता, मध्ये किचन होतं आणि पाठीमागे बेडरूम देवघर होतं. तर चहा वगैरे पिलोय, गप्पा शप्पा झाल्या. म्हणलं ठीक आहे म्हणलं, आता हे होतं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण ते डोकं माझं जड झालं होतं ना, हे माझ्या लक्षात आलं नाही लवकर तुमचं. हा, कारण ह्यात माझं डोकं जड होत नाही, पण त्यावेळेस झालं होतं. तर थोडीशी शंका होती मला की हे जे काही गोष्टी आहेत ना, म्हणले ज्यांच्यामुळं माझं डोकं जड झालं ना, हे पितराचा त्रास नाही, म्हणलं हे दुसरा काहीतरी विषय. ठीक आहे की मला पितराचा त्याचा तो मला त्रास होत नाही, पण थोडंसं डोकं जड झालं होतं ना, तर माझ्या डोक्यात ते खटकलंच होतं. मी चहा पिताना पण विचार करत होतो की माझं डोकं जड का झालं. चहा पिल्यानंतर म्हणले चला दादा, म्हटले जरा रूम नाही का आमचं सगळं देवघर वगैरे बघा, हे करा. म्हणलं ठीक आहे चला. तर त्यांचे फॅमिलीतले 3 लोक, माझा चुलत बंधू आणि मी, आम्ही 5 जण किचन पाहिला, देवघरात गेलो, त्यांचं देवघर पाहिलं. अक्षरशः म्हणजे एवढं चांगलं व्यवस्थित असताना आहे ना, असं वाटत होतं कुठल्या खंडरमध्ये आलोय की काय. भकास म्हणजे एकदम असं लाईट असताना अंधार वाटत होता. बापरे. देव असताना त्या देवांवर धूळ बसल्यासारखे देव दिसत होते. की नक्की एक नाही का प्रसन्नता, रौनक त्या घरामध्ये नव्हती. तर थोडंसं नजर वगैरे इकडे तिकडे फिरवली. म्हणलं ठीक आहे म्हणलं. आणि अचानक मी थोडासा बाहेर पडायच्या हिशोबाने वळालो. देव, कारण माझ्या पाठीमागे दरवाजा होता आणि समोर देव होते. तर बाहेर निघण्यासाठी मी थोडंसं वळालो. परत एकदा सेम परिस्थिती, डोकं जड. मग म्हणलं नाही, हा वेगळाच काहीतरी विषय. त्याच्यानंतर थोडेसे डोळे बंद केले आणि पाहण्याचा प्रयत्न केला की नक्की काय आहे. तर पाहिल्यानंतर मी त्यांचे फॅमिलीचे 3 लोक माझ्या सोबतच होते. मी माझे डोळे बंदच ठेवले होते आणि मला जे काय दिसत होतं मी त्यांना ते विचारत होतो. तर मी त्यांना म्हटलं की बाबा ह्या नाही का, या घराच्या तुमच्या आजूबाजूला दारू पिऊन ड्रिंक करून कोण मेले का. तर त्यांनी हो म्हटले की आमच्या शेजारचेच ड्रिंक करून 8-9-10 वर्षापूर्वी एक्सपायर झालेत. मी त्यांना तेवढं विचारतोय तोपर्यंत माझा चुलत भाऊ माझ्या शेजारी उभा आहे आणि तो मला म्हणतोय बघ मला ओढतोय तो. मी म्हटलं तुला ओढतोय तो? तर तो असं पुढे मागे हलत होता. तर त्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला, माझ्या चुलत भावामध्ये प्रवेश केला. दारू पिलेल्या माणसाने जे काय एंटिटी होती ना ती त्यांच्या घरामध्ये ती. आणि देवघरामध्येच माझ्याशी तो वाद घालू लागला, तू इथं आला कशाला. आणि त्यांच्या घरच्यांना अक्षरशः शिवाय देऊन म्हणत होता, ह्याला कशाला बोलावला इथं. मग म्हणलं ठीक आहे म्हणलं, चल म्हणलं हॉलमध्ये आता जरा आलायस तर म्हणलं आपण तिथं गप्पा छप्पा मारू. म्हटलं ये बाहेर, म्हटलं आपण बोलू. बाहेर आला, असा सेम खुर्ची होती, मी खुर्ची सोफ्यावर बसलो, तो खाली चटईवर बसला. मी म्हटलं बोल दादा प्रेमाने. म्हणलं काय? म्हणलं तू इथं कशाला आला आणि तू ह्याच्या अगोदर हे लोक माझ्या संग
बसत होते, बोले तू ह्यांना काय इथून घालवलं. जे काय मी विधी करून ते पित्रे काय होते ते सगळे मी मोकळे केले. तर त्याचा त्याला राग आला की आम्ही शांत बसत होतो, तू ह्यांना काय घालव. म्हणलं तू पण जायचं म्हणलं त्याच्यासोबतच. नाही म्हणलं 8 वर्ष झालं म्हणलं या घरात आहे. आणि म्हणला ह्याची आई मीच घेऊन गेलोय. हे अख्खं कुटुंब ऐकत होतं त्यांचं. ते जी त्या मुलाची आई तिलाही म्हटलं मीच घेऊन गेलेलो. तिचा नवरा आहे, सुना आहेत, मुलं आहेत, सगळे चौकडून बसलेत आणि हा मधी बसलाय. म्हणलं आता तुझं काय म्हणणं आहे. नाही म्हणला तू, आणि ज्या मुलाला ते सुया टोचल्यासारखं होत होतं ना, तर त्याचं त्याने नाव घेतलं. म्हणलं या आमुष्याला ते ह्याला घेऊन जाणार होतो म्हटला. बापरे. काय पण यो आला. म्हणलं आता ठीक आहे, म्हणलं आता आलोय, जा म्हटलं आता तू पण. नाही म्हणला तुझी काय ताकद आहे म्हणला, मला फरक पडत नाही त्याचा. चल म्हणलं उठ तू पण आणि निघ इथून, हाल. या भाषेत मलाही म्हणलं माझ्याशी मी तुला दादा म्हटलं राव, म्हणलं तू माझ्याशी असं हाल निघ हे, म्हणलं माझ्याशी भाषा नको. नाही म्हणलं तुझ्याकडे जी ताकद आहे म्हणला ते माझं काही बिघडू शकत नाही. म्हणलं नाही बिघडू शकत. म्हणलं नाही बिघडत तर नाही बिघडत. म्हणलं काय. म्हणलं आता काय करतो म्हणलं सांग. म्हणलं नाही म्हणला ह्याला आमुष्याला मी घेऊनच जाणार. ह्याला सुया अंगामध्ये मीच टोचवत होतो, ह्याला रात्रीचा लात मारून मीच उठवत होतो, ह्याच्या आईला सुद्धा मीच घेऊन गेलो. सगळं ह्यांचं घर, ह्यांचं सगळं, हे सगळं बरबाद त्यांना मीच केलं. मी सगळं ऐकलं. म्हणलं एक काम कर म्हणलं आता तू काय. म्हणलं तो मला म्हणत होता ना तू माझं काय करू शकत नाही. म्हणलं ठीक आहे म्हणलं जा, म्हणलं जिथं होता तिथं जाग्यावर जाऊन बस म्हटलं. तर ते उठला, थोडं गुरकत इकडं तिकडं, मान नाही का रागाने बघत, परत ते देवघरात गेला आणि तिथं माझे ते भाऊ शांत झाला. म्हणलं या दादा म्हणलं बस आता इथं. तो तिथं बसत नाही त्यावर दुसरा एंट्री त्याच्यात. काय आईला म्हणलं हे काय. तर त्यांनी, मी म्हणलं कोण आहे तू. तर त्यांनी त्याचं नाव आडनाव सांगितलं, जी त्यालाही सुद्धा माहिती नव्हतं. मग त्यांनी म्हटलं की बाबा जे नाव सांगितलं. मग मी त्यांच्या कुटुंबाला विचारलं की असं कोणी मृत्यू झाला होता का. तर ते म्हणले हो, अशा अशा ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता. म्हणले तो आहे. नातेवाईक काही का बाहेरचा होता. तर म्हटलं ठीक आहे म्हणलं. तर मी त्याच्याशी जास्त काही बोलत गप्पा मारत बसलो नाही. तर तो मला विनवणी करत होता की तू जे हे पहिले 3 काढलेत ना, म्हणला मला तसं करू नको, मी माझा जातो. म्हणलं तू आता गेला ना म्हणला, तू 8 दिवसांनी 4 दिवसांनी 2 तासांनी तू इथं परत येणार. इथं ती जागा झालेली असते. बरोबर, ती त्यांची जागा असते. आता थोड्या वेळासाठी ते कुठेतरी लांब जातात किंवा बाहेर जातात, ते परत तिथंच येऊन बसणार आहे, कारण त्यांची ती जागा ठरलेली असते. हा, तो विधी करून मी त्याला काढला बाहेर. त्याला बाहेर काढताना जो आतमध्ये जाऊन ज्याला मी सोडला होता, मी लास्टला त्याला पकडला. त्याला लास्टला पकडल्यानंतर तो मला, म्हणजे ज्या गोष्टी मला फक्त समजतात की तो सरळ बाहेर निघाला होता उमऱ्यापर्यंत. मी त्याला तिथंच थांबवला. तिथूनच त्यालाही मोकळा केला. मोकळा केल्यानंतर मग आता ते सगळं हे कधी त्या घरामध्ये 8-10 वर्षापासून ह्या गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये 1-2 जणांचे मृत्यू झाले त्यांच्या लक्षात. आणि हे तिसरा, म्हणजे 8 दिवसापूर्वीची गोष्ट येते ही आमोशा. या आमोशाला तो ऐकतोय ना, तो काय म्हणतोय, मी ह्या आमोशाला ह्याला घेऊनच जाणार होतो. मग सगळं केल्यानंतर आता ते घरात, आता हे सगळं 2 लेडीज होत्या लहान लहान. हे जे काय प्रकार कधी त्यांनी पाहिलाच नव्हता. ते म्हटले आम्ही जातो पाहुण्यांकडे झोपायला. म्हणलं नका जाऊ. म्हटलं जे 10 वर्ष घरात होतं त्यावेळेस तुम्ही झोपलाय, आणि उलट आता सगळं. पण ते काय होतं, थोडस माणसाचं माइंड, ते कधी बघितलेलं नसतं, त्याच्यावर विश्वास नसतो. पण जेव्हा स्वतःबद्दल घडतं मग त्यांना थोडस समजूत काढली त्यांची. म्हणलं तसं काय नाही, तुम्ही आराम करा, मी उद्याच्याला एकदा परत येऊन जातो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच गेलो. अक्षरशः असं वाटत होतं की रात्री 9 वाजता गेलोय, पण घरामध्ये दिवसाचा उजेड आहे का काय. एकदम प्रसन्न. हा, आणि त्याच्या अगोदर ते एका देवऋषाकडे गेले होते, हे मला माहिती नव्हतं.
जेव्हा मी सेकंड डेजला तिथं गेलो होतो ना, हम्म. तर ते दोघं जण बसलेले होते. हम्म. मी काय त्यांना त्यांची ओळख विचारली नाही, पण हुलियावरनं ओळखतो की हे नक्की कोण आहेत, हम्म. हे मी ओळखलं होतं. हम्म. तर भली मोठी पिशवी देवघरात होती. मग मला म्हणले बरं झालं आले, म्हटले तुम्ही एकदा नाही का परत एकदा घर बघून घ्या. गेलो पाहिलं तर माझं लक्ष त्या पिशवीकडे गेलं. मग त्यांनी बाहेर चहा बनवूस तर मग हे दोघं आत गेले. म्हणलं नक्की काय विषय, मी विचारलं त्यांना. तर बोले नाही ते येऊन गेले होते, त्यांना असं निगेटिव्हिटी घरामध्ये वाटत होती, त्यांनी उतारा आणला होता करायला. म्हणलं ठीक आहे. मग माझी ओळख त्याला सांगितली. तर म्हटलं तू 2 दिवसापूर्वी येऊन गेला होता, तुला ह्या घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या होत्या. तर म्हटलं मी काल येऊन गेलो, म्हटलं आत्ता तुला काय जाणवतं हे मला एक समजू दे म्हटलं. तर तो म्हटला ठीक आहे मी चेक करतो. तर त्यांनी जे परवा त्याची काही विद्या असेल त्यांनी ती केली. ज्यावेळेस त्याला ते जाणवलं होतं त्यावेळेस तो 10 मिनिटं मी त्याच्या जवळ उभा होतो की तो मला चेक करून काय रिप्लाय देतोय. तर त्यांनी जेव्हा डोळे उघडले म्हणलं आता तर काहीच वाटत नाही घरामध्ये. काय मग त्यांना म्हणलं मग हे सगळं नाही केलं तरी आता चालतंय म्हटलं, उताराची गरज नाही म्हटलं. तो त्याने एवढं टोपलं होतं, काळा कपडा काय 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 त्याच्यामध्ये नाही का बऱ्याचशा गोष्टी होत्या, ते सगळं आणले, टोपलं भर आणले. त्यासाठी त्यांचे पैसेही खर्च झाले. पण म्हटलं आता तू जर चेक केले की बाबा आता या घरामध्ये मला काहीच वाटत नाही, तर म्हणलं हे नको करू. पण तो काय म्हणला एक समाधानासाठी करून घेतो. कारण काय होतं की माणसाला तुम्ही काय दाखवता, माझ्याकडून काही दिसत नाही ना, पण असं रे. आणि एखाद्याचा मानसिक रोगी असेल आणि त्याला जरी तो म्हणला ना तू आता ओके झालाय, तू बरा झालाय, तू हे सगळं झालंय, तर माणसाची तशी कव्हर होण्याची दिशा होती, त्याला की दिशा मिळते की तो बरा होतो. तर म्हणलं ठीक आहे बाबा, मला जे करायचे ते मी केलंय आणि तुला जे करायचे ते करून जा. पण तो मला स्वतः म्हटला होता की मला आता इथं असं काही जाणवत नाहीये. आज 8-10 दिवस झालं. मी त्याच्यानंतर त्यांना 3 ते 4 वेळा कॉल केलाय की बाबा जे तुला पहिलं जो त्रास होत होता त्या मुलाला, की रात्रभर कोणीतरी पायाने लात मारत होतं किंवा घरामध्ये त्याला रात्री, असंही नाही की अमावस्या पौर्णिमेला त्रास होत होता, 2 महिने त्याला सलग रोज रात्री त्रास होत होता तो. पण असे देवाची एक कृपा म्हणावी की ज्यावेळेस त्याला त्याच्यावर घात होणार होता त्याच्या 2 दिवस अगोदर मी तिथपर्यंत पोहोचलो आणि त्याच्यातून त्यांना मुक्त केलं. आज 8 ते 10 दिवस होत आले या गोष्टीला. अजूनही मी त्यांच्या संपर्कात की बाबा मी त्याच्यानंतर तुम्हाला काय त्रास आहे का, तर ते म्हणले की एकदम मस्त आहे, अजून मला तसं परत काही जाणवलं नाही. किंवा घरामध्ये म्हणला आम्ही स्वतः सांगतो की आम्हाला स्वतः घरामध्ये असं बसलं तर असं वाटायचं कधी बाहेर जातोय, आणि बाहेर रोडला जाऊन कधी बसतोय इकडं तिकडं. स्वतः घरामध्ये आम्ही झोपायला रात्री 1-1, 2-2 वाजता यायचो. इच्छाच होत नव्हती बोले या घरात यायची. पण म्हणला आज 8 दिवस झालं, म्हणला आता घर सोडून जाऊशी कुठं वाटत नाही म्हणला. तर हा आता एक 8 दिवसापूर्वीचा प्रयोग आहे माझा केलेला. खूप मोठा आणि खूप भारी अनुभव होता. म्हणजे एखाद्या घराची पूर्ण वाट लावण्याची तयारी सुरू होती आणि 7-8 2-4 दिवस लेट झालं असतं तर त्या मुलाचाही मृत्यू झाला असता. तर खरंच खूप मोठं काम केलं तुम्ही. आणि इतके आत्मे त्या याच्यात राहत होते, तर ते घरांची काय परिस्थिती केली असेल त्याने. सर 8-9-10 वर्ष होते. 10 वर्षापासून पूर्ण ब्लॉकेज करून ठेवले. घरामध्ये त्यांच्या 2 मैती झाल्या आणि त्यावेळेस ते म्हटलं होतं की हे मीच घेऊन गेलो यांना. तोंडाने कबूल झाले. हे त्यांच्या पूर्ण फॅमिलीने ऐकलं आणि त्याचाही नंबर होता 3रा. आणि ते नंतर आलेल्या लोकांनी पण ते हे केलं की आता इथं निगेटिव्हिटी वगैरे काही नाही. त्यांनी पण त्यांच्या अभ्यासाने ते चेक केलं की बाबा. त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी मला तोंडावर सांगितलं की आता मला इथं काय जाणवत नाही किंवा इथं काय नाहीये. आणि ही मी तिथं जिंकलो. अगदी. कारण त्यांच्या कुटुंबांनी सुद्धा ते ऐकलं की काय होतं की मी तुम्हाला अजून म्हणलं की माझ्या विधीमध्ये मला काही लागत नाही. त्यामुळे माणसाचा विश्वास बसत नाही की आला आणि निघूनही गेला.
पण खरंच. त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाने जेव्हा त्यांनी थर्ड पर्सननी हम्म. त्यांना सांगितलं की आता Yes, yes. घरामध्ये काहीही वाटत नाही, घर एकदम मस्त फ्रेश मोकळं आहे, Yes, yes. त्या हिथंच माझी चिंक. खरंच खरंच. आणि मी प्रेक्षकांनाही सांगतो की तुम्हाला जर अशा पद्धतीचे कोणतेही त्रास असतील तर तुम्ही डेफिनेटली खाली एक नंबर मेन्शन केला आहे संदीप दादांचा, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. तर असेच काही अनुभव, दादांसोबतचे असेच काही अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू दादा, तुम्ही आला. धन्यवाद. आभारी आहे.